तर मित्रांनो पाहू शकता आपण इकडे झाड वगैरे अतिशय सुंदर दिसते आणि मी आहे सध्या आमच्या पाटीवर आईला घेऊन चाललेलो दवाखान्यामध्ये परत त्या दिवशी गेलतो आणि आज परत जायचं आहे ब्लड वगैरे टेस्ट करायचे अजून एकदा तर चला तर जाऊयात। तर मित्रांनो आज परत हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो आपण आईची त्या दिवशी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे आज परत ब्लड चेक करायचं आहे त्यामुळे आज परत घेऊन आलेलो आईला हॉस्पिटलमध्ये। बघूयात आज परत रिपोर्टमध्ये काय होतं ते। तर फायनली गाईज आम्ही हॉस्पिटलमधून आलेलो आणि दोन रिपोर्ट, एक कालचा त्या दिवशीचा रिपोर्ट आणि फ्रूट वगैरे आणले खायला, हे गोळ्या दिलेल्या, थोडं हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळं एवढ्या मेडिकल दिलेले, एवढ्या 15 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या। त्या गोळ्या खाल्ले की मग लेवलमध्ये बरोबर हिमोग्लोबिन वगैरे सगळे लेवलमध्ये येऊन जाईल। थोड्या पेशा वाढल्या होत्या त्यामुळे त्या दिवशी नेलं, तर आज परत चेकअपसाठी नेलं, आज परत टेस्ट केली ब्लडची, तर आज एकदम लेवलमध्ये आलेल्या आहेत पेशा। त्या WBC त्या थोड्या वाढल्या होत्या तर आता एकदम लेवलमध्ये आलेल्या आहेत आणि आता थोडा आराम करते। आज परत पावसाचं वातावरण बघा, त्या दिवशी पण आम्ही दवाखान्यामधून आलो आणि पाऊस सुरू झाला होता घरी आल्यानंतर, आज परत घरी आल्यावर परत पाऊस पडतोय। चला तर आता थोडं बाहेर जाऊयात दुकानामध्ये आणि बाहेरून एक हे आणूया, ड्रिंक आणूया, तिला एनर्जीचं ड्रिंक भेटतं ते। आणि काय अशा प्रकारचं वातावरण झालं बघा एकदम पावसाचं सगळीकडे। आपल्याला बोलता येतं त्यांच्याशी। तर आपण हे एनर्जीला आहे हे आणलेलं आहे हे बघा, आणि एक अंडं पण भेटलं आपल्याला फ्रीमध्ये। ते बोलला की एक फुटलेलं होतं ना, तर घेऊन जा बोलला, लक्ष गेलं माझं, मी बोललो त्याला एक अंडं फुटलेलं आहे घेऊन जा बोलला, इथं ते खराब होणार आहे तिथं दुकानामध्ये। तर एक अंडा आपल्याला सोबत मिळालेलं आहे याच्याबरोबर, एनर्जी बरोबर, 40 रुपयाचं एकच आहे। तर आलेलो आपण घरी, देऊयात आईला। आई जरे हे म्हणजे हे थोडं याला हे होते गार, मॅच आणलं आता, पूर्ण असं बर्फ झालेला याचा, पूर्ण बर्फ। थोडं याला काय करू, रूम टेम्परेचरमध्ये येऊ देऊ आणि नंतर देऊयात याला प्यायला। तोपर्यंत आपण एक फ्रीमध्ये मिळालेलं अंडं याला तळूयात, शेगडी चालू करू, शेगडीवरच इथं तोपर्यंत आपल्याला एक लागेल तवा, हा तवा केली आणि तवा देखील तापला आपला, तोपर्यंत आपण अंड याच्यामध्ये टाकू, थोडी भुर्की, हे प्रवीण मसाला आणि थोडीशी भुर्की टाकूयात, एवढी बस भुर्की, कारण भुर्की जास्त तिकडे ना, त्याच्यामध्ये आता भुर्की, थोडी प्रवीण आणि मीठ पण टाकून घेऊयात आपण। मीठ पडलं बरं, आता तेल, तवा पण तापलेला इकडं, तवा पण तापला आणि टाकूयात तेल, तेल पडलेलं, तेल, मीठ, थोडी भुर्की, मसाला वगैरे सगळं मिक्स टाकलेले आणि त्याला मिक्स करू, सगळं मसाला, तेल, मीठ सगळं मिक्स झाले, आता बारीक तावा टाकायची।
चांगला निघाला पाहिजे वाटायला. तर फायनली आपली अंड्याची रेसिपी झालेली आहे. तर फायनली गाईज मित्रांनो, आपली जी अंड्याची रेसिपी ती झालेली आहे. ते आपल्याला याच्यासोबत एनर्टेलसोबत फ्री अंडा मिळालं होतं. त्याची रेसिपी केली आपण घरी तयार आणि खाऊया आता चपातीसोबत.